तर सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. हे आपले हॉटेलच्या समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपल्या बॅगा वगैरे येत आहेत. ही आपली गाडी पार्क आहे इकडे. हे नवा गाडीमध्ये त्या बॅगेंची सेटिंग करत आहात. आज आपला प्रवासाचा 9वा दिवस आहे. गाडी क्लीन करून झालेली आहे माझी, स्वच्छ करून एकदम चकाचक. सकाळी मी माझी आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा गाडी क्लीन करतो. हा बाहेरचा वैष्णोदेवीचा डोंगराचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हेलिकॉप्टर येत आहेत. कुठे कुठे बर्फ पडलेला दिसतोय तिकडे. हा वैष्णोदेवीच्या डोंगराचा व्ह्यू आहे. हेलिकॉप्टरचा आवाज येत आहे आपल्याला. ते हेलिकॉप्टर मला वाटते होत आहेत, येत जात आहेत. हेलिकॉप्टर रोड आहे हा. बघू शकता तुम्ही कसं हेलिकॉप्टर आलेलं आहे. गाडी क्लीन झालेली आहे आणि पदू ठेवत आहे बॅगा. सर्व बॅगांची मांडणी करत आहे योग्य जागी, परफेक्ट फिटिंग. हे गाडी बघू शकता कशी क्लीन केलेली आहे. परत एकदा चला तर बाकीचे मेंबर आल्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात करूया. सूर्योदय सुद्धा झालेला आहे इकडे. मित्रांनो, आपण इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत कटरा जम्मू हायवेवर. तुम्ही बघू शकता ही आपली गाडी इकडे पार्क आहे. समोर हायवे आहे, एक्सप्रेस हायवे. हा वैष्णोदेवीचा कटराचा डोंगर गेलेला आहे वैष्णोदेवी. आणि इकडे नाश्त्यामध्ये वेगळंच काहीतरी पनीर पकोडे आहेत. पनीर पकोडे म्हणजे कटलेट सारखे पण आहे, पण हे मोठे मोठे दिसतात. हे पनीर पकोडे, हे एवढे मोठे पनीरचे पीस आहेत, त्याला पकोडे करायला लावलेत. तर बघूया काय टेस्ट आहे ते. वेगळा मिरचीची भजी आहे, पाव काय कटलेट्स टाईप आहेत, आणि हे पनीर पकोडे आहेत. आता खाल्ल्यानंतरच समजेल कसा नाश्ता आहे. बघूया. आता नाश्ता करण्यासाठी सगळ्यांना भूक लागलेली आहे. 9:30 वाजलेले आहेत सकाळचे. बटाटा वडा सुद्धा आहे, पनीर वडे सुद्धा आहेत, काय भजी मिरचीची वेगवेगळेच काय काय आहेत. पनीर वडा म्हणजे आता हे असे बनवत आहेत पनीर वडे. पूर्ण पनीरची वडी डायरेक्ट टाकत आहेत. पनीरचा घे एक. हा पनीर आहे जबरदस्त. ठीक आहे, बंद कर. तर मित्रांनो, इथे आपण हायवेवर आता एक लंच ब्रेक घेतलेला आहे जेवणासाठी. तर बघू शकता तुम्ही, पंजाब आता अमृतसर आहे 110 किलोमीटर. असा हा ढाबा आहे इथे, इंटरनॅशनल ढाबा. आणि इथलं फेमस असं मकई की रोटी, सरसों का साग असं घेतलेलं आहे आपण खाण्यासाठी. म्हणजे आपण नेहमीच पंजाबी लोकांकडून ऐकतोय की मकई की रोटी आणि सरसों का साग. ते सांगतात हाच सीझन असतो हिवाळ्यामध्ये, ते सरसों का साग मिळते. आणि मकई की रोटी, त्याच्यात तंदूर रोटी सुद्धा घेतलेली आहे. आणि सरसों का साग हा बघू शकता तुम्ही. हा ना सांगतात सरसों का साग. बटर टाकून दे, पण बटर टाकून. तर बघूया, हाताला लागते. तर बघूया कशी टेस्ट आहे ती, खाल्यानंतरच समजेल. हे लोक एवढे तारीफ हे करतात, त्याची स्तुती करतात की आमचं जेवण असं असं आहे. सरसों का साग फेमस आहे. तर आपण एक ड्रोन शॉट घेऊया इकडे पंजाबमध्ये, कारण हिरवेगार शेती आहेत. जबरदस्त दृश्य आहे आजूबाजूचं. कशा प्रकारे दृश्य दिसतं ते बघूया. आपलं जेवण झालेलं आहे, एकदम उत्कृष्ट जेवण. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ड्रोन शॉट बघा.
अमृतसरला अशा प्रकारे आपल्याला रूम भेटलेली आहे. छोट्या छोट्या 3 रूम भेटलेल्या आहेत. दुर्वाला खूप आवडते. आम्ही अगोदर पण इथे राहिलेलो आहोत 2024ला. हे असे टॉयलेट बाथरूम आहे अटॅचवाली. छोटासा बेसिन वगैरे मध्येच आहे. तुम्ही बघू शकता अशा 3 रूम. म्हणजे आम्ही दोघं इकडं, पदू आदू दुसऱ्या रूममध्ये, आबा बाळ मोगरे आणि अनुष्का मोगरे एका रूममध्ये. मोगरे फॅमिली तुम्ही बघू शकता. निघू एक ही रूम आहे दुर्वाचा मेकअप. मोगरे कंपनी. बाळ मोगरे, बाबा मोगरे आणि अनुष्का मोगरे. दुर्वाचा आमचा मेकअप चालू आहे. आणि ही प्रज्ञेश आणि आदू आणि पदू ह्यांची एक रूम. अशा प्रकारे ह्या 3 रूम दिलेल्या आहेत. हा पॅसेज आहे मधला. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. पर हेड प्रत्येक रूम फक्त आणि फक्त 800 रुपये, 8-2400 रुपये घेतलेले आहेत आमच्याकडून. अगोदर पण आम्ही आलेलो त्यामुळे आम्ही हा नंबर ठेवलेला होता. अमृतसर गोल्डन टेम्पलच्या मागेच. गाडी खाली पार्किंगला उभी आहे. सकाळी नंतर दाखवतो कुठे उभी आहे ती पार्किंगला. ओके. आम्ही आता इकडे रिक्षात बसलेले आहेत सर्व. इकडे मोबाईल मला इथे मी काढून बघतोय. आणि आम्ही रिक्षावर बसलेले आहे. आणि इथे बाबा पुढे बसले पण त्यांना मोबाईल नाही काढता येत आहे. इकडे आम्ही एका एवढ्या ह्याच्यामध्ये एवढे जण बसलो. मजा आली आम्हाला. या माकडीला तर आम्ही मध्ये टाकून दिलाय पूर्ण. आम्ही लस्सी प्यायला आलो तिकडे. फक्त लस्सी प्यायला झालेत. लस्सी एवढ्या रिक्षामध्ये. इनोवा गेली, राहू दे इनोवा. आम्ही याच्यातच जाऊया आता. मस्त रिक्षा आहे. नक्की का? हे अशा प्रकारे आम्ही इनोवा ठेवल्यानंतर रिक्षामध्ये आम्ही आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. दुर्वाला अशा ही रिक्षामध्ये खूप आवडते. खास इकडची फेमस लस्सी पिण्यासाठी. खास इकडची हे बघू शकता तुम्ही. अमृतसरमध्ये काय ही फेमस लस्सी पिण्यासाठी आम्ही इकडे थांबलेले आहे. हो फेमस आहे वाटतं. नाही इकडे ह्या रिक्षामधून आम्ही लस्सी पिण्यासाठी आले. मग जाऊ गोल्डन टेम्पलला. बघूया टेस्ट कशी आहे इथल्या फेमस लस्सीची, पंजाबमधल्या अमृतसर. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे ही लस्सी आहे. ती 35 रुपये ग्लास आहे, 70 रुपये फुल आहे. आणि हे टाकलं काय त्याला म्हणतात? काय मलाई मलाई टाकली. टाकलेली आहे. पंजाबमधली फेमस लस्सी. बधू कशी आहे? बधू सांगतो चांगली आहे. बघूया टेस्ट घेऊया. आता मी पण सुद्धा टेस्ट घेतो आणि सांगतो कशी आहे ते. दुर्वा कशी आहे? मित्रांनो तुम्ही बघू शकता हा गोल्डन टेम्पलला जाणारा रस्ता आहे. तर कशा प्रकारे जसं आपण शिर्डीला वगैरे जातात तसेच इकडे सुद्धा आजूबाजूला खूप दुकानं वगैरे आहेत. आणि इथे चालत जावं लागते. इथे रिक्षा वगैरे काहीच नाही मध्ये दिसणार. हा एरिया सगळा गोल्डन टेम्पलला जाणारा. समोर आहे गोल्डन टेम्पल. तर आता इथे बघू शकता कशा प्रकारे सजावट केलेली आहे इकडच्या भागाची. अशा प्रकारे हे सजवलेला भाग आहे हा. आणि हा काहीतरी घोड्यावरचा एक मस्त स्टॅच्यू आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे हुतात्मे आहेत जालियनवाला बागाचे. जालियनवाला बागाबद्दल सर्वांना माहितीच असेल इतिहासामध्ये. ही आहे त्याचा एंट्रन्स. इकडे छोटासा एंट्रन्स आहे मागे. ते पण आता बंद झालेलं आहे. तर खूप आपल्याला उशीर झाला त्यामुळे बंद झालेला आहे. असा काही लुक झालेला आहे आता आपला. आता आपण गोल्डन टेम्पलमध्ये एंट्री करत आहोत. हा मेन एंट्रन्स डोअर आहे त्याचा. पहिले हात वगैरे स्वच्छ धुवून घ्यावे असं इकडे लिहिलेलं आहे. हा एरिया तुम्ही बघू शकता कसा आहे. इथे आपले फॅमिली मेंबर उभे आहेत. चला तर मध्ये जाऊया. कशा प्रकारे त्याची लाइटिंग आहे बघू शकता. अशा प्रकारे आपण गोल्डन टेम्पलमध्ये आलेलो आहेत. आणि एक व्हिडिओ शूटिंग तुम्हाला दाखवतो. बहुतेक इकडे ओरडू शकतील. न काढण्यास सक्त मनाई असं बोलतात मध्ये मध्ये. पण आपण अशा प्रकारे व्हिडिओ शूटिंग काढत आहोत. सेवक आहेत ते ओरडतात. हा गोल्डन टेम्पल आहे मुख्य. पाण्यामध्ये किती सुंदर त्याचं प्रतिबिंब पडते. गोल्डन टेम्पलचं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे
प्रकारे लोकांची इथे गर्दी आहे. मत पातुदा राखा आप वाहेगुरु हे. लंगरमध्ये बघू शकता, इकडे लंगर सांगतात, आपण प्रसादालय सांगतो. इकडे किती मोठ्या प्रमाणात जेवणाचं तयारी चालू असते. खूपच लोक इकडे प्रसाद ग्रहण करतात, त्याला हे लोक लंगर सांगतात. आम्ही सुद्धा प्रसाद ग्रहण केला इकडचा लंगरमधला. किती गोणी वगैरे आहेत बघू शकता, भाज्यांची वगैरे. अशा प्रकारे आपण आता बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहोत. हळूहळू आता बाहेर निघूया. एकदा आता डोळे भरून बघून घेऊया, थोडा वेळ टाइमपास करून बसू इकडे. पुन्हा कधी येणं होईल नाही होईल, देवाची कृपा. प्रयत्न तर आपण नेहमी फिरण्याचा करतो. बघूया. दुर्वा कसं वाटलं? दुर्वाला खूप आवडलं हे गोल्डन टेम्पल. ती दुसऱ्यांदा आलेली आहे आता. आजूबाजूचा परिसर कसा आहे तुम्ही बघू शकता मोबाईल व्हिडिओमध्ये. मोबाईल चेकिंग वगैरे काहीच नाही इकडे. जे आहे ते सर्व सामान आपण घेऊन जाऊ शकतो. मोबाईल वगैरे यूज करू शकतो इकडे. कोणत्याच प्रकारे इकडे पाबंदी नाही मिळत की मोबाईल लॉकरमध्ये जमा करा. फक्त चप्पल बुटं घ्यावे लागतात, ठेवावे लागतात, बस.